काहीतरी चुकीचं होतंय आणि हिंदुत्ववादावरतीच आरोप होतोय अशी एक भावना तयार होते, याच्यातून येते. हे इथे एक सांगायला लागणार. दुसरं तुम्ही विचारलत की हे अजून जैसे थेच काय आहे आणि का आहे? तर मी चार्जशीट पुरतं बोलेन, कारण वरती त्याने सांगितलं की कोणच नाकाबंदीला पोलीस तिथे नव्हते. तो स्वतःही ती जी पोलीस चौकी मी मुद्दाम मगाशी उल्लेख करून सांगितली, तो त्या पोलीस चौकीत मस्त झोपला होता. जेव्हा घटना झाली असं हे सगळे म्हणतात, 7:20 आसपास गोळ्या झाडल्या गेला असं हे सगळे यच्चयावत पोलीस म्हणतात. त्यावेळेला तो त्याच पोलीस चौकीत बसलेला बायकोशी तिथल्या लँडलाईनवरून बोलत होता, कारण ह्याच्या मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज झालेली. दाभोळकर केसमध्ये CBI ही पण एक विशेष गोष्ट आहे, कारण एरवी न्यायप्रणालीचं तत्त्व असं असतं की पोलीस जेव्हा चार्जशीट फाईल करतात, पोलीस म्हणतात केस चालवा, कारण त्यांना लवकर त्याच्यातून बाहेर पडायचं असतं. साक्षीदार मेला, साक्षीदाराला आरोपींनी विकत घेतला, असलं काय व्हायला नको, पटापट संपवा. आणि आरोपी वेळ काढत असतो याच कारणांसाठी. प्रश्न असा आहे की हे नक्की काय होतं? बरं, सिम कार्ड अशा पद्धतीने व्यक्तीच्या अंगावर सापडतं, तर त्याचा तपास व्हायला पाहिजे की हे SMS कोणाला गेले, SMS काय लिहिलं गेलेलं होतं, कोणाकडून आले, त्यांचा काय रोल ह्याच्यात होता का, या सगळ्याची चौकशी तर व्हायला पाहिजे. पण हा प्रश्न नक्की आहे की ह्याचं होणार काय? कदाचित लोकांपर्यंत एक साईड गेलेली असावी, याला दुसरी अशीही साईड आहे हे फक्त कळावं म्हणून मी हे सांगतोय. नमस्कार, मी स्वप्नील सावरकर. हिंदुस्तान पोस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज एक वेगळा विषय, निमित्त काही नाही. आजच का विषय हा घ्यायचा असं काही ठरवलेलं नाही, पण विषय अत्यंत ज्वलंत, गेले अनेक वर्ष प्रलंबित आणि तितकाच स्फोटक विषय आहे दाभोळकर हत्येचा. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, पानसरे यासारख्या पुरोगामी विचारवंतांच्या हत्येचा तपास आजही लागलेला नाही. कारणं काही असतील, पण काही आरोपी तुरुंगात सडत आहेत. आणि या आरोपींचं वकीलपत्र घेतलेले ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर आज आपल्यासोबत असणार आहेत. आणि त्यांच्याकडून या सर्व तपासाचा आणि या सर्व हत्याकांडाचा खरा सत्यकथा काय आहे यामागची, आणि तपासातले कच्चे दुवे काय, ह्या सगळ्या गोष्टींचा एकूणच आढावा घेण्याचा एक सडेतोड प्रयत्न आपण करणार आहोत. ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर, आपलं स्वागत. नमस्कार. सर्वसामान्य लोकांच्या मनातला पहिला प्रश्न, एका हत्येचा तपास लागण्याकरता किती काळ जावा लागतो, आणि तो पण अशा एखाद्या विचारवंताचा, इतका मीडियामध्ये ज्या गोष्टींचा इतका गवगवा झालेला असताना आणि हिंदुत्ववादी संघटनांवर आरोप होत असताना. घडलंय ते पुरोगामी राज्यात, पुरोगामी विचारांची सरकारं असताना. हत्या झाली त्या सरकारच्या काळात, सरकारं बदलली, पण अजूनही तपासाचं मात्र तपास जेथे थे अशा कॅटेगरीतच म्हणावा लागतो. या सगळ्या ह्याच्यात तुम्ही वकील म्हणून ज्या आरोपींच्या बाजूने उभे राहिलात, एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही काय पाहत आलात याबाबत, आणि लोकांच्या मनातला जो प्रश्न आहे की हा तपास का लागत नाही आहे, याचं उत्तर आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित. स्वप्नीलजी, असं आहे की प्रश्नाचं उत्तर 5 मिनिटात पण देता येईल आणि कदाचित 5 तासही पुरणार नाहीत. पण तरीसुद्धा वकील फार बोलतात असा एक गैरसमज जो आहे, तो मी कमी वेळात त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. त्याला या प्रश्नाचे अनेक उपप्रश्न आहेत जे आपण मला विचारलेच आहेत असं गृहीत धरून मी त्याचं उत्तर देतो. सगळ्यात पहिली गोष्ट तर, या दोन्ही केसेसमध्ये मी एकटाच वकील नाही आहे. दाभोळकर केसमध्ये मी आहे, पण तिथे प्रकाश शाळसिंगीकर आहेत, इथेच मुंबईतल्या सुवर्णा वस्त मॅडम आहेत, आणि कोल्हापूरमध्ये पण इचलकरंजीतून 3-4 वकील येतात. त्याच्यात ज्येष्ठ विधिज्ञ रुईकर आहेत, लटके आहेत, अशी एक टीम आता या केसेसमध्ये काम करते आहे. टीम येते अशासाठी की काहीतरी चुकीचं होतंय आणि हिंदुत्ववादावरतीच आरोप होतोय अशी एक भावना तयार होते, याच्यातून येते. हे इथे एक सांगायला लागणार. दुसरं तुम्ही विचारलत की हे अजून जैसे थेच काय आहे आणि का आहे? तर मी चार्जशीट पुरतं बोलेन, कारण वकील असल्यामुळे मला त्या एका मर्यादेच्या पलीकडे जाता नाही येणार. दाभोळकर केसमध्ये केस आता संपण्याच्या जवळ आली आहे.
CBI त्याच्यात होती. त्यांनी काही साक्षीदार तपासले, म्हणाले आमचा सगळा तपास पुरा झाला. आता एका टप्प्याला ती केस आलेली आहे. आपण आधी दाभोळकर केसचं बोलू. मला सलग एक तुम्हाला कथानक सांगायला लागेल आणि स्वप्नीलजी माझी खात्री आहे आज कोण जो ऐकत असेल किंवा तुम्हीही कदाचित म्हणाल वीरेंद्र ह्याच्यावरती वेबसिरीज का नाही निघाली, हा तर शोलेसारख्या पिक्चरचा विषय असं मला तरी वाटतं. एक वकील आहे, मी काय त्या क्षेत्रातला नव्हे. आपण दाभोळकर केसचं बघू. या मुलाखतीनंतर ती शक्यता नाकारता येत नाही. नक्की नक्की असं मला वाटतं. पण ऐकणाऱ्यांनी ऐकावं, तुम्ही विचारावं. मी माझी धारणा फक्त सांगितली. बघा काय होतं दाभोळकर केस. 20 ऑगस्ट 2013ला सकाळी पोलिसांचं म्हणणं असं आहे की ते मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेले. ते त्यांच्या घरापासून चालत बाहेर आले. त्या ओंकारेश्वर पूल आहे, त्या खाली ओंकारेश्वराचं मंदिर आहे, एकीकडे अंत्यविधी आणि त्या संदर्भातले सगळे विधी तिथे होतात. तो घाट आहे, वरून तो नदीवरून पूल जातो. हे पुलावरून चालत चालत चाललेले. मागून 2 जण आली, त्यांना गोळ्या घातल्या, परत मागे पळत गेली. तिथेच कोपऱ्यावरती एक पोलीस चौकी आहे, पोलिसांचा आउटपोस्ट आहे. आउटपोस्टच्या समोर त्यांनी गाडी लावलेली, तिथून गाडी काढली आणि मागच्या मागे निघून गेले, अशी पोलिसांची कथा येते. आपण हे मनात ठेवू की काय झालं त्या दिवशी. तर एक व्यक्ती सकाळी चालत चाललेली, मागून 2 तरुण आले, त्यांनी मागून पिस्तुलातून गोळ्या घातल्या, पळत गेले, गाडी घेतली आणि परत गेले. हे एका बाजूला आपण ठेवून देऊ. आता पुणे पोलीस काय म्हणाले. FIR रजिस्टर केला आहे, तो एका पोलिसानेच केला आहे. त्याचं नाव नवनाथ रानगट. हे रानगट महोदय काय म्हणतात, मी पिक्चर का म्हणून सांगितलं आणि कदाचित तुम्ही मला ह्याच्यावर परत विचारावं, बट आय एम सेईंग दिस, मी हे सांगू इच्छितो. रानगट असं म्हणतात की त्या दिवशी त्या वेळेला त्याच जागेच्या पासून साधारण 100 मीटर पण नाही, त्याच्या आतल्याच अंतरावरती, म्हणजे जिथे ते मंदिर आहे त्याच कोपऱ्यावरती रानगट आणि त्यांच्यासोबत 2-3 महिला पोलीस, 2-3 पुरुष पोलीस हे नाकाबंदी करायला उभे होते. नाकाबंदी म्हणजे कोण संशयास्पद गाडी येते का बघायची, कोण चेन स्नॅचिंग. मी फक्त मध्ये तुम्हाला थोडं हे सांगतो, तुम्ही जे बोलताय येस, हे सर्व कोर्टात मांडलं गेलेलं आहे. बिलकुल. जे कोर्टात नाही किंवा जे पोलिसांच्या आरोपपत्रात नाही त्याच्या ते मी काही इथे सांगू इच्छित नाही. ॲज अ ॲडव्होकेट ते माझ्या क्रेडिबिलिटीचा प्रश्न राहतो. जे पोलीस सांगतायत आणि जे कोर्टात आहे त्याच्या पलीकडे मी जाऊच इच्छित नाही. हे तो सांगतो ज्याने FIR केला. तो म्हणतो की ते तिथे नाकाबंदीसाठी उभे होते. नाकाबंदीचा मी अर्थ सामान्य माणसाला कळावा अशा पद्धतीने सांगतोय की कोणतरी संशयास्पद गाडी येते का, कोणी महिलांची चेन खिचून जातोय का, असा कोण गाडीवाला त्याला थांबवा, त्याची तपासणी करा वगैरे वगैरे. यासाठीचं ते पथक उभं आहे. कोणतरी VIP माणूस येणार होता म्हणून रस्ता मोकळा करा रे किंवा हप्ते घ्यायला थांबा रे, अशा स्वरूपाचं काय ते नव्हतं. इतक्या कमी अंतरावर असून सुद्धा तो काय सांगतो, तो म्हणतो आम्ही तिथे थांबलो होतो नाकाबंदी करत. अचानक त्या पुलावरून एक वेगाने मोठा टेम्पो निघून गेला भरधाव वेगात. आम्ही काय झालं म्हणून बघायला जरा वर गेलो, पुढे गेलो, कारण तो उतार आहे थोडासा तिथे. तर आम्हाला काही माणसं तिथे आलेली दिसली. आम्ही तिथे गेलो तर एक व्यक्ती आडवी पडलेली, ते म्हणजे दाभोळकर. मग आम्ही ॲम्ब्युलन्स बोलवली वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे, हा होता पुणे पोलिसांचा तपास. पुणे पोलिसांकडून हा तपास मे 2014मध्ये, ऑगस्ट 2013ची घटना, मे 2014मध्ये हा तपास CBIकडे गेला. CBI पुन्हा तपास करणार. CBIने याच नवनाथ रानगटला परत बोलवलं. म्हणलं का बाबा नक्की काय झालेलं, हे बघ हे तुझं मोबाईलचं कॉल रेकॉर्ड, हे काहीतरी दाखवलं असावं असा मला प्रश्न आहे, एक शंका आहे ती. तिथे त्याने सांगितलं की कोणच नाकाबंदीला पोलीस तिथे नव्हते. तो स्वतःही, ती जी पोलीस चौकी मी मुद्दाम मगाशी उल्लेख करून सांगितली, तो त्या पोलीस चौकीत मस्त झोपला होता जेव्हा घटना झाली, असं हे सगळे म्हणतात. 7:20 आसपास गोळ्या झाडल्या गेला असं हे सगळे यच्चयावत पोलीस म्हणतात. त्यावेळेला तो त्याच पोलीस चौकीत बसलेला बायकोशी तिथल्या लँडलाईनवरून बोलत होता, कारण ह्याच्या मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज झालेली. CBIला तो असं सांगतो की मग तिथे तो बोलणं संपवत असतानाच बायकोशी एक वयस्कर माणूस आला, म्हणाला अहो तिथे एक माणूस आडवा पडला, काहीतरी झालंय, चला येऊन बघा. मग मी तिथे गेलो. बघा किती वेगवेगळ्या गोष्टी हा माणूस सांगतो, सरळ सरळ वेगळ्या गोष्टी सांगतो. ह्या दोन्ही थिअरीमध्ये तो असं कुठेही सांगत नाही की त्यांनी गोळीबाराचे आवाज ऐकले. पहाटेच्या वेळेला जर पिस्तुलातून गोळीबार झाला असेल तर त्याचे आवाज येतात. इतर लोकांनी ते ऐकले असं ते म्हणतात, हा म्हणत नाही. हे गौडबंगाल काय, ह्याचं उत्तर नाही आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की CBIचा हा तपास
आज कोर्टात CBI आमचा तपास मान्य करा असं म्हणत नाही आहे. ही भारताच्या न्यायप्रणालीच्या इतिहासातली कदाचित पहिली केस असावी की जिथे पुणे पोलिसांकडून CBIकडे तपास जातो, CBI एका विशिष्ट अँगलने तपास करते आणि नंतर कोर्टात म्हणते नाही नाही ते काय तुम्ही वाचू नका, पुणे पोलीस म्हणतात तेवढंच वाचा. याचं कारण काय, हा प्रश्न मलाही आज आहे. एनिवेज आपण एक वेगळा तुकडा काढून बाजूला ठेवू. पुढे काय झालं, CBIकडे केस जायच्या आधीच, म्हणजे मी जसं सांगितलं आपण 20 ऑगस्ट 2013 ते मे 2014 हा फेज बघतो आहोत. या फेजमध्ये पुणे पोलिसांनी तपास सुरू ठेवलेला. RR आबा तेव्हा गृहमंत्री होते आणि प्रचंड मोठा आंदोलन हे ते असं झालं होतं. पुणे पोलिसांनी दोघांना अटक केली. पुणे पोलीस असं म्हणाले की दाभोळकरांच्या शरीरात ज्या गोळ्या आत होत्या आणि आसपास ज्या बुलेटच्या वरचं जे कार्ट्रिज असतं, जी पुंगळी असते बाहेर पडते पिस्तुलात, त्या पुंगळ्या त्यांनी फोरेन्सिक लॅबला पाठवलेल्या आणि विनंती अशी केलेली की तुमच्याकडे पिस्तुलं येत राहतात वेगवेगळ्या केसेसमधून, तर हे पण टॅली करा, कुठे बाय चान्स काही सापडला तपासात काय मिळालं तर मिळालं. फोरेन्सिक लॅब असं म्हणाली की मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये त्याच दिवशी 20 ऑगस्टलाच एक वेगळी केस रजिस्टर झालेली, एक्झॉर्शनची, खंडणीची ती केस होती. त्या केसमध्ये ज्यांना अटक केली त्यांच्याकडे काही पिस्तुलं, गोळ्या, असं बरंच साहित्य मिळालेलं. त्यातलं एक पिस्तूल, ह्या पिस्तुलातून दाभोळकरांवर गोळ्या झाडलेल्या आहेत असं कोण म्हणतं, फोरेन्सिक लॅबोरेटरी म्हणते, म्हणजे सायंटिफिक एव्हिडन्स असं म्हणाला. याच्या आधारावरती पुणे पोलिसांनी खंडेलवाल आणि नागोरी अशा दोघांना अटक केली. कथा एकदम सोपी होती. यांच्याकडच्या पिस्तुलाने गोळ्या झाडल्या गेल्या, ते परत पिस्तूल ह्यांच्याकडे आलं. ते कसं आलं हे शोधलं की पुढची सगळा तपास सोपा जातो. मधल्या काळात CBIकडे केस गेली. अर्थात हे दोघे जेव्हा ह्यांना कोर्टात हजर केलं तेव्हा ह्यांनी आरोप असा केला आहे की राकेश मारिया, तेव्हा ATSचे जे चीफ होते, त्यांनी ह्यांना ऑफर केली 25 लाख देतो, केस कबूल करा. मग अर्थात कंसात असं असावं की मग केस वीक ठेवतो, तुम्ही सोडा आणि मग आम्ही सांगतो त्याची नावं घ्या, अशा स्वरूपाचं ते असावं, माहीत नाही. हा आरोप झाल्यानंतर मात्र ते सगळं थंड पडलं. कसं थंड पडलं हेही माहीत नाही. याच काळात तपास CBIकडे गेला. पण जेव्हा तपास CBIकडे गेला तेव्हा ते पिस्तूल आणि पुणे पोलिसांचा बाकी तपास हा असाच्या असा उचलून CBIकडे गेलेला. CBIला नवीन तपास करायचा नव्हता. इथून इथपर्यंत जे आलं आहे तेच पुढे घेऊन जायचं, एवढाच तो तपास होता. मे 2014 नंतर हे जे मी रानगडचं सांगितलं, म्हणजे पुणे पोलिसांच्या FIRमध्ये हा गडी एक सांगतो आणि CBIकडे गेल्यावर सांगतो साहेब मी तिथे नव्हतोच. बरं, तो एकटा सांगत नाही. तिथे इतर ज्या महिला पोलीस होत्या, जे हवालदार होते, ते पण सांगतात आम्ही पोचलोच नव्हतो. आम्ही जे पुणे पोलिसांना स्टेटमेंट दिलं ते आम्ही धादांत खोटं स्टेटमेंट दिलं, हे CBIकडे ह्या सगळ्यांनी मान्य केलं. मग नक्की झालं काय, म्हणजे तुमच्या प्रश्नाचं पहिला उपप्रश्न आणि उत्तर हे तिथे आहे. इकडे आलं नाही. हां, पण याला अजून एक प्रश्न थोडासा वेगळा सांगा ना. कसं आहे, तुमचे आरोपी आजही तुरुंगात आहेत. हो, तुम्ही जो युक्तिवाद आज इकडे मांडताय तोच तुम्ही कोर्टातही मांडलात. बरोबर आहे. यानंतरही जर आरोपी तुरुंगात आहे याचा अर्थ तुमचा युक्तिवाद तोकडा पडला. तुमच्या ह्या प्रश्नाला उत्तर द्यायच्या आधी मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर पुरं करतो. आपण इथपर्यंत आलो. बरोबर. मग असं झालं की CBIकडे तपास गेल्यानंतर CBIने जून 2016मध्ये डॉक्टर तावडे ह्या पनवेलच्या इथे एक सनातनचा आश्रम आहे, तिथे धाड मारली. ह्या डॉक्टर तावडे त्याच्याच बाजूला कुठल्या तरी कॅम्पसमध्ये राहणार आहे, त्यांच्या घरावर धाड मारली आणि अजून 2-3 ठिकाणी धाडी मारल्या आणि CBIने पहिलं चार्जशीट फाईल केलं साधारण सप्टेंबर 2016मध्ये. आणि त्याच्यात CBI असं म्हणाली की सनातन संस्थेचे फरार जे 2 साधक आहेत, विनय पवार आणि सारंग अकोलकर, यांनी गोळ्या मारल्या आणि डॉक्टर तावडे हे त्याचे मास्टर माइंड. ठीक आहे. पिस्तूल कुठून आलं ह्याचं उत्तर काय तिथे नाही आहे. त्यामुळे हा दुसरा टर्न. डॉक्टर तावडे म्हणजे जे डॉक्टर तावडे हे MBBS MD ENT स्पेशालिस्ट आणि तुम्ही म्हणालात तसे ते JJमधून शिकून बाहेर आलेले, मेरिटवरती शिकून आलेला हा मराठा माणूस आहे. त्यांच्याबद्दलचा काय दुर्दैवी विनोद म्हणायचा किंवा काय, एक केस आली ज्याच्यामध्ये ते मास्टर माइंड आणि हे दोघे शूटर, जे दोघे फरार होते, जे पोलिसांच्या ताब्यात आले नव्हते वगैरे वगैरे. नंतर असं झालं की ऑक्टोबर 2018मध्ये, म्हणजे डॉक्टर तावडेंना जून 2016मध्ये अटक केल्यानंतर 2 वर्ष काहीच झालं नाही.
त्यांना बेल पण मिळाला नाही. तुम्ही आम्ही तुकडे पडलो म्हणता, आम्ही तुकडे पडलो असू, त्याची कारणं पण आहेत, ती पण मी तुम्हाला सांगतो. 18 परत असं झालं की CBIने अजून 2 जणांना पकडलं. त्यांची नावं सचिन अंदुरे आणि शरद कळसकर. आता नवीन चार्जशीट आली. ही चार्जशीट काय आली की सारंग अकोलकर, विनय पवारने गोळ्या नाही झाडल्या, सचिन अंदुरे आणि शरद कळसकरने गोळ्या झाडल्या, पण मास्टर माइंड डॉक्टर तावडेच. ह्याला पुरावा काय? नाही, आम्ही तो शोधतोय ना. ते अजून शोधतच आहेत. आज घडीला केस संपायला आली, पण याच्यात अजून पुरावे काय आलेले नाहीत. आज घडीला ते फक्त ज्याला आपण सरमायसिस म्हणतो, ज्याला आपण गृहीतकं म्हणतो, त्या गृहीतकांवरच ही केस सुरू आहे. त्यामुळे आज झालंय असं की 3 थिअरी त्याच्यात आल्यात आणि त्यातली तिसरी थिअरी फक्त आज न्यायालय म्हणतं ते म्हणतायत ना, तेवढंच आहे, त्याच्यावरच आहे ते, असं म्हणून ते सुरू आहे. याच्यात फक्त विक्रम भावे, जो त्या पुढच्या थिअरीचा एक भाग ते म्हणत होते, त्याचा बेल झाला. डॉक्टर तावडेंचा बेल अजून झालेला नाही. आणि मी इथे नमूद करू इच्छितो की हे जे दोघे होते, सचिन अंदुरे आणि शरद कळसकर, ह्यांचा बेल उच्च न्यायालयात जानेवारी 2019 पासून प्रलंबित आहे. आणि तो अशा तांत्रिक मुद्द्यावर प्रलंबित आहे की त्याच तांत्रिक मुद्द्यावरती पंजाबमध्ये साधारण 4 ते 5 जणांचा खून, म्हणजे एका निरंकार ते राधास्वामी सत्संग बियासच्या कार्यक्रमात बॉम्ब फेकून पळून गेला, त्यात काही जण मेले, काही जण जखमी झाले. हा पण तर एक गंभीर गुन्हा आहे. याच तांत्रिक कारणावरून सुप्रीम कोर्ट त्याला बेल देतं. त्याचं नाव बिक्रमजीत सिंग. त्याला बेल होतो. त्या केसमध्ये आणि दाभोळकर केसमध्ये नावं बदला, तारखा बदला, तांत्रिक कारण तेच आहे. पण आमचं हायकोर्ट ते ऐकत नाही आहे. आमच्या हायकोर्टात ती 2019 जानेवारीपासून केस प्रलंबित आहे. अनेक जजेस समोर आली. आम्ही कमी पडलो त्याच्यात, पण परिस्थिती तर ही आहे, ही परिस्थिती आहे. त्यामुळे 3 प्रकारचे आरोपी आणतात आणि तरीसुद्धा हे नक्की काय सुरू आहे? गौडबंगाल खरं तसंच राहतं. त्या पिस्तुलाचा प्रश्न तसाच राहतो. 16 जर सारंग अकोलकर आणि विनय पवारने गोळ्या झाडल्या असतील, तर नंतर दोघे वेगळे कसे आले? याचं कारण असं आहे की पिक्चरची पुढची एडिशन येऊ शकते. शोलेचा शान येऊ शकतो किंवा फॅमिली मॅन 1चा 2 येऊ शकतो. तपासात तसं होत नसतं. तपास हा कधी पण सरळ गेला पाहिजे. तो नाही, ते आमचं जरा चुकलंच होतं, ते त्याला जरा वेगळा ठेवतो, आता ह्याला घेतो, असं करण्याची मुभा पोलिसांना नाही आहे. कारण ते शेवटी कुठल्या तरी निरपराधाच्या आयुष्याशी खेळत असतात. असं असूनही आज केस ह्या स्थितीत आहे. एक मृदुला भाटकरांचं एक पुस्तक आहे, आत्मचरित्र. त्याच्यात त्यांनी एक बॉम्बस्फोटाच्या खटल्याचं वर्णन केलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी नावासकट अगदी काही गोष्टी मांडल्यात. त्याचा एक सूर असा होता की कुठून तरी बाहेरून सरकारी दबाव न्यायालयीन यंत्रणांवर येतो, असा तो सूर त्या पुस्तकात स्पष्टपणे उमटवलेला आहे. तुमचं या केसबाबत काही असं सांगणं आहे? हा जो सूर आहे ना, हा त्या पुस्तकात असा सरळ सरळ आलेला सूर आहे, म्हणजे आवाज आहे तो. हो. हा दबकी कुसबूज नाही. नाही, त्यांनी थेट इथे तर आहेत ना आक्रोश आहेत, पण ते ऐकणार कोण हा प्रश्न आहे. तुम्ही मृदुला भाटकरांचं विचारलं, मी तुम्हाला त्यांच्याच बद्दलचं सांगतो. इट्स ऑन रेकॉर्ड, ते कागदोपत्री आहे. दाभोळकर केसमध्ये CBI ही पण एक विशेष गोष्ट आहे. कारण एरवी न्यायप्रणालीचं तत्व असं असतं की पोलीस जेव्हा चार्जशीट फाईल करतात, पोलीस म्हणतात केस चालवा, केस चालवा, कारण त्यांना लवकर त्याच्यातून बाहेर पडायचं असतं. साक्षीदार मेला, साक्षीदाराला आरोपींनी विकत घेतला, असलं काय व्हायला नको, पटापट संपवा. आणि आरोपी वेळ काढत असतो याच कारणांसाठी, जी कारणं पोलिसांना नको असतात. ही एक नॉर्मल प्रक्रिया आहे. इथे असं झालं की मी पहिल्या दिवशीपासून CBIच्या त्या केसमध्ये कोर्टात जातोय. आम्ही म्हणायचो CBI पुढे का ढकलते केस? अरे चालवा ना. आणि जर चालवणार नसतील तर एरवी आरोपीने अर्ज केला की साहेब आज आम्हाला मुदत द्या, असा कोर्टात अर्ज केला तर त्याला दंड लावला जातो की ठीक आहे 500 रुपये भरा, पुढची तारीख. का तर तुम्ही ॲडजॉर्नमेंट मागितली, तुम्ही तारीख वेळ मागितला म्हणून मी म्हटलं CBIला दंड करा ना, CBIला 5,000 दंड करा. चार्जशीट तुम्ही फाईल करता, तुम्ही त्यांना बेल मिळू नये म्हणून लवकर फाईल करता आणि मग म्हणता नाही केस नका चालू. हे काय, हे दुटप्पीपणा का? हे सगळं सुरू झाल्यावरती CBI हायकोर्टात आली, आमची केस नका चालू, आमची केस नका चालू. इथपर्यंत CBI हायकोर्टात आली. इन्सिडेंटली ह्या 2 जणांचे जामिनाचे अर्ज जे मी आत्ता सांगितलं आणि ही CBIची ही केस ही जस्टिस मृदुला भाटकरांकडेच आली. पहिल्यांदी ही ट्रायल न चालण्याची केस आली. त्याच्यात त्यांनी तारीख देऊन टाकली, CBIचं म्हणणं मान्य केलं, पुढे ढकललं वगैरे सगळं झालं.
आणि जेव्हा ह्या दोघांचे बेल आले, पुढच्या 1.5-2 महिन्याच्याच कालावधीत हे जामिनाचे अर्ज आले, तेव्हा त्यांना आठवलं की अरे हे दाभोळकर मर्डर केस आहे. आपल्या कुठल्या तरी एका पुस्तकाच्या प्रकाशनाला दाभोळकर आलेले. इट इज अ मॅटर ऑफ प्रोप्रायटी, ज्युडिशियल प्रोप्रायटी, न्यायिक पारदर्शपणाचा हा प्रश्न आहे. त्यामुळे ही केस मी नाही ऐकली पाहिजे. आमच्या वकील मित्रांना प्रश्न पडला की जर तुम्हाला हे आता आठवतं तर ती 2-3 महिन्यापूर्वी जेव्हा ती केस चालू होती तिथे तर पण दाभोळकरांचं नाव आलं. ती दाभोळकर मर्डर केस आहे, इट वॉज रिटन लार्ज, ते तर त्या केसमध्येच आहे. तेव्हा ह्यांना का बरं आठवलं नसेल? असे आक्रोश इथे आहेत, असे आक्रोश इथे आहेत. आता त्या रिटायर झाल्या, ह्याची उत्तरं त्या देतील मला माहीत नाही, ह्याची उत्तरं कदाचित इतिहास काय देईल मला माहीत नाही, पण हा प्रश्न तर आहे, हा प्रश्न तर आहे. नाही, मी फक्त माझा विचारण्यामागचा सूर असा होता की सरकारी दबाव हे त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं होतं. या केसबाबत असं काही आहे का, हा माझा थेट प्रश्न आहे. नक्कीच आणि नक्कीच आहे. आणि जर तसं नसतं तर अशा कोलांटा उड्या CBIने मारावी अशी गरज नव्हती, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ट्रायल पुढे ढकलायची अशी केविलवाणी धडपड त्यांनी केली नसती, दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, निदान स्वतःचा तपास तरी मांडला असता. पुणे पोलिसांचं कॉपी करायचं आणि स्वतःचं झाकून मागे ठेवायचं असं तरी केलं नसतं. त्यामुळे इथे दाल में सब कुछ तो काला है. दाल में काला है वरून एक प्रश्न अजून असा की पुणे पोलिसांचा तपास जर जसाच्या तसा CBIने पुढे न्यायला अपेक्षित होतं तर त्यात काही बदल झाल्याचं CBIने न्यायचा नव्हता, CBIने स्वतःचा तपास पुढे न्यायचा होता. तर तोच तिकडे घेतला सगळा, असा जो एक हे आहे. पण त्याच्यामध्ये काही बदल झाल्याचं पण मी असं कर्णोपकरणी, आता खरं हे न्यायालयीन प्रकरण आहे, किती बोलावं कसं विचारावं हा प्रश्न आहे. पण एक सिम कार्ड सापडलं होतं खिशात, त्यात पंचनाम्यात उल्लेख होता पण नंतर चार्जशीटमध्ये उल्लेख नव्हता. असं काही घडलंय का? चार्जशीटमध्ये उल्लेख आहे. काय झालंय सांगतो तुम्हाला. हां. लायका कंपनीचं सिम कार्ड आहे. हां. लायका ही जर मी गुगलवर सर्च केलं तर मला वाटतं ती इंग्लंडमधली कंपनी. जवळजवळ 750 SMS एक्सचेंज आहेत. 2013ची गोष्ट आहे, लक्षात घ्या. म्हणजे इंटरनेट तेवढं स्वस्त नव्हतं किंवा व्हॉट्सअप तेवढं वापरलं जात नसावं वगैरे वगैरे. आपल्याला 10 वर्ष मागे जाऊन ते बघावं लागेल. 732 SMS आहेत, त्यातले काहीतरी 400-500 इकडून तिकडे गेलेले आहेत वगैरे वगैरे. आता प्रश्न असा आहे की हे नक्की काय होतं? बरं, सिम कार्ड अशा पद्धतीने व्यक्तीच्या अंगावर सापडतं तर त्याचा तपास व्हायला पाहिजे की हे SMS कोणाला गेले, SMSमध्ये काय लिहिलं गेलेलं होतं, कोणाकडून आले, त्यांचा काय रोल ह्याच्यात होता का, या सगळ्याची चौकशी तर व्हायला पाहिजे. हे असंच उचलून कपाटात घालून बंद करून ठेवलेलं आहे. याच्यावरती पुढे ना पुणे पोलिसांनी काय केलं? पुणे पोलिसांनी फक्त ते सिम कार्ड काढलं, उघडलं, एका स्थानिक तंत्रज्ञाला दिलं. स्थानिक तंत्रज्ञाला म्हणजे जेव्हा ते पिस्तूल आणि गोळ्या ते फॉरेन्सिककडे स्कॉटलंड यार्डला पाठवायची चर्चा करत होते, स्कॉटलंड यार्डला, आणि ते खाडीत पिस्तूल टाकलं, हा पुढे येणारा विषय, तर त्यांनी नॉर्वेचे डायव्हर्स बोलवले. पण सिम कार्ड नाही, सिम कार्ड स्थानिक एका कुठल्या तरी मोबाईल ऑपरेटर टाईप तंत्रज्ञाला बोलवलं, त्याच्याकडूनच काहीतरी हे काय आहे जरा मला सांग म्हणून करून घेतलं. ते परत जे कपाटात ठेवून दिलं ते आजही तिथे. ते कुठल्याही एक्सपर्ट गव्हर्नमेंट फोरेन्सिक डिपार्टमेंटकडे ना गेलं, ना त्यांनी लायका कंपनीकडून काही डिटेल्स मागवले की हे काय होतं हे आम्हाला जरा सांगा. यातली काही गोष्ट झालेली नाही. बरं, ही लायका कंपनी नक्की काय प्रकार आहे, म्हणजे काय करते? टेलिकॉम कंपनी, म्हणजे जशी एअरटेल आहे, रिलायन्स आहे, तशी तिकडची कंपनी, एवढंच. म्हणजे मी काय त्याच्यात फार पॅरलल इन्व्हेस्टिगेशन करू शकलो असं झालेलं नाही आहे. बट इट वॉज नॉट माय जॉब, इट वॉज गव्हर्नमेंट जॉब टू गो इन टू इट. त्यांनी करायला पाहिजे होतं, त्यांनी केलंच पाहिजे होतं. कारण काय असतं, खुनाच्या सुरुवातीला जेव्हा तपास सुरू होतो तेव्हा n नंबर ऑफ पॉसिबिलिटीज असतात, अनेक शक्यता असतात, आणि पोलिसांना प्रत्येक शक्यता तपासतच पुढे पुढे सरकायचं असतं. तुम्ही आंधळेपणाने नाही मला हे आवडत नाही इकडे तपास करायला, नाही मी करत, असं नाही म्हणू शकत. तुमच्या आवडीनिवडीने चालत नसतं ते सायंटिफिक पद्धतीने गेलं पाहिजे. तर तुम्ही सगळं तपासलं पाहिजे, ज्यात काही नाही ते झाकत गेलं पाहिजे. पण काय झाकलं, का त्याच्यात तथ्य नाही, ह्या सगळ्याची कारणमीमांसा तर आली पाहिजे. आणि CBI म्हणतं हे आम्ही केलेलं नाही. दॅट्स व्हेरी सिरियस. निकालाकडे म्हणजे आता जर आपण ही केस संपत आली असं म्हणतो तर तुम्हाला एकूणच ह्या केसचं भवितव्य काय दिसतंय? केसचं भवितव्य, तुम्ही आरोपींचे वकील म्हणून एक तुमचा व्ह्यू पॉईंट असणं हे नैसर्गिक आहे, पण तुम्ही एक स्वतः अभ्यासक आहात,
कायद्याचे अभ्यासक आहात. कायद्याच्या परिभाषेत जर बघायला गेलं तर ही केस कुठे स्टँड करते? असं आहे, त्रयस्थपणे जरी सांगायचं किंवा त्यांचा वकील म्हणून सांगायचं, आयदर वे. कारण झालंय असं, हे मी का सांगू इच्छितो, कारण तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने जर बघितलं तर ही म्हणजे अशी वेव इतकी विचित्र पद्धतीने येताना दिसते. येस. आता हे अर्थात ही तुमच्याकडून आलेली जरी बाजू असली आणि सरकारी बाजू जरी आपल्याकडे समोर आत्ता नसली तरी पण जे घडलंय आणि जे मीडियातून सगळ्यांसमोर आलंय, लोकांच्या मनात ह्याबाबत अनेक प्रश्न आहेत. त्यातला काही जे प्रश्न तुम्ही स्वतः अगदी व्यवस्थित उत्तरं दिल्यामुळे फार उपप्रश्न मला विचारायची वेळ आली नाही. पण हा प्रश्न नक्की आहे की ह्याचं होणार काय? माझं तुम्हाला एक विनंती ॲडिशनल अशी राहील की जी उत्तरं मी दिली ती तर आज वाचक बघतील. माझ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही एखाद्या CBIच्या अधिकाऱ्याला पण विचारा, लोकांनीही विचारावी. तुम्ही पण एकदा ऑन एअर कोणाला तरी घ्या, किंवा याच्यात या आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, किंवा त्या 20 ऑगस्टला त्या पुलावरून जे मोर्चे काढतात किंवा आंदोलनं होतात सरकारच्या विरोधात वगैरे वगैरे, त्यांच्यापैकीही कोणाला तरी एकाला बसवा आणि विचारा, बाबा हे नक्की काय, हे नक्की काय. स्पष्टीकरणं तर त्यांच्याकडून पण घेतली गेली पाहिजेत. मी काय आज एका पिंजऱ्यात नाही आहे. मी सांगतोय की हे सत्य मला दिसतंय, हे सत्य पुढची 200 वर्ष असंच राहणार आहे, कारण हे असंच लिहिलेलं आहे. परसेप्शननी तुम्ही काय बदलाल, म्हणजे मुघलांचा इतिहास आणि मराठ्यांचा इतिहास ह्याच्यामध्ये जे परसेप्शन होत होतं तसं इथे काय होईल माहीत नाही, पण आज जे लिहिलं गेलेलं आहे ते असंच आहे. कधीतरी हे असंच बाहेर येणार. हा झाला एक भाग. दुसरं, अजून कोर्टात ते सगळं संपलेलं नाही आहे, त्यामुळे मला काही मर्यादा आहे. तरीसुद्धा मी तुम्हाला एक झालेली गोष्ट सांगतो. तिथे 6 प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. 6 पैकी 2 CBIने कोर्टात तपासले. त्यातला एक साक्षीदार, त्याला हे जे नंतरचे दोघे आहेत, सचिन अंदुरे आणि शरद कळसकर, एरवी पद्धत अशी असते की ज्याला ओळख परेड म्हणतात, टेस्ट आयडेंटिफिकेशन परेड. म्हणजे बाबा नंतर काहीतरी चुकीचं व्हायला नको, तोच आहे ना ज्याला तू बघितलास, हे पोलिसांनी विचारायचं नसतं. जेलमध्ये एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट ज्याला म्हणतात, म्हणजे तहसीलदार किंवा अशा डेझिग्नेशनच्या व्यक्तीने त्रयस्थपणे जेलमधल्या काही इतर आरोपींच्या सोबत त्या आरोपीला उभं करायचं आणि मग साक्षीदाराला बोलवायचं, खात्री करायची की पोलीस कोणीही नाहीत. म्हणजे ती एक न्यूट्रल प्रक्रिया झाली अशा दृष्टीने. आणि मग साक्षीदार त्या आरोपीला ओळखतो की नाही ओळखतो, त्याने त्याचं रेकॉर्डिंग करायचं. ही एक, आणि त्याचा अहवाल कोर्टात देतो. ही एक निष्पक्ष प्रक्रिया असते की बाबा त्याच्यातून सत्य काय ते समोर येतं. जर साक्षीदाराने त्या आरोपीसारख्या दिसणाऱ्या 10 आरोपीमधून या माणसाला ओळखलं तर त्या साक्षीदाराची स्मरणशक्ती, कथन, सत्यता हे सगळं सत्य आहे असं सिद्ध होण्याच्या दिशेने जातं. इथे पोलिसांनी, CBIने का याचं कारण माहीत नाही, पण ही प्रक्रियाच केली नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांना म्हणजे ह्या दोघांना अटक केल्याच्या नंतर साधारण 2-3 महिन्यांनी एका साक्षीदाराला एकाच आरोपीचा फोटो दाखवला. दोघांचे पण नाही दाखवले. बरं, माणूस जेलमध्ये आहे, तुम्ही साक्षीदार पुण्याचा, आरोपी पुण्यामध्ये, जेलमध्ये, इम्पॉसिबल. असं काय झालं नाही की 2 वर्ष पुरच इतका होता की स्वारगेटवरून येरवड्याला जाणंच शक्य नव्हतं, अशक्य होतं ते. नाही तर मग तुम्हाला इंग्लंडवरून यायला लागेल, अशी काय परिस्थिती नव्हती. नेलंच नाही. ह्याचं उत्तर नाही. हा साक्षीदार जेव्हा फोटो दाखवला जातो तेव्हा त्याच्या मागे स्वतःच्या हस्ताक्षरात लिहितो. बराच काळ गेला आणि फार अंतर होतं, तर मला काय आता सांगता येत नाही, हा काय मला तो वाटत नाही, असं स्वतःच्या हस्ताक्षरात सुशिक्षित साक्षर माणूस लिहितो. कोर्टात मात्र हा पण होता, तो पण होता, सगळ्यांना ओळखून टाकतो. आता हे कुठल्या सत्यतेच्या आधारावर टिकतं हा प्रश्न आहे. जर प्युअरली लीगल बेसिसवर विचाराल तर ही ओळख जी कोर्टातली आहे ती मान्य झाली नाही पाहिजे अशा मताचा मी आहे. निकाल देणारा मी नाही, आर्ग्युमेंट करणारा मी आहे. पण हे गौड बंगाल आहे, हे तर आम्ही कोर्टात मांडणार, युक्तिवादाचा हा भाग असणार. आणि हे मी आताही का सांगतो याचंही कारण सांगतो. मधल्या काळात तुम्ही बघितल्या असतील, बातम्या तर खूप लागल्या, ओळखले, पण हे काय आहे हे तर कोणी काही छापलं नाही. बरं, काही इंग्रजी वर्तमानपत्र अशी आहेत की एखाद्या इम्रान शेखच्या घरी ATSची धाड पडली की इम्रान शेखची आई तिथे कशी कळवळून बसलेली आहे, त्याची गरीब बिचाऱ्याची बकरी कशी बांधलेली आहे, त्याची झोपड कशी खराब आहे, याचा फोटो त्या न्यूजपेपरच्या खाली अँकरला व्यवस्थित येतो. आणि दाभोळकर केस म्हटलं की डॉक्टर तावडे असंही म्हणायचं त्यांना लाज वाटते, ते तावडे ला अशा भाषेतच ते लिहितात. त्यामुळे
कदाचित लोकांपर्यंत एक साईड गेलेली असावी, याला दुसरी अशीही साईड आहे हे फक्त कळावं म्हणून मी हे सांगतोय. कोर्टात काय होईल ते कोर्ट ठरवेल, त्याच्यावरती मी काही सांगू नाही शकणार. आमचा प्रयत्न हाच आहे की दुसरी बाजू नेहमी समोर यायला हवी, की एकच बाजू. आणि लोकांमध्ये कसं आहे, लोकांना कायम एक जे दाखवलं जातं मीडियातून तेवढंच दिसतं. येस, कोर्टात काय झालं येस, हे सगळे बघू शकत नाही. बरोबर आहे. जेवढे काही फार कमी लोक तिकडे, आणि त्याचं वृत्तांकन पूर्वीसारखं होतंय की नाही हा एक वेगळा प्रश्न आहे. कारण कोर्टात जे घडतं ते जसंच्या तसं दाखवायला ना तेवढा चॅनलकडे एअर टाईम आहे, बरोबर, ना वर्तमानपत्रात तेवढी जागा आहे, ना आता तशी काही व्यवस्था आहे. म्हणजे कोर्ट जरी लाईव्ह झालं असलं तरी पण सगळ्या बाबतीत कोर्ट लाईव्ह नाही. म्हणून हा एक आम्ही छोटासा प्रयत्न केला की आम्ही अर्थात तुम्ही म्हणालात तसं दुसरी बाजू ही नक्की घेण्याचा प्रयत्न करू. त्यांच्या बिलकुल घ्या. सरकारी, आणि आमच्याकडे आम्ही हे व्यासपीठच त्याकरता केलंय की तुमची बाजू मांडा. पण आज तुम्ही जी बाजू मांडली याच्यात 2 अजून मुद्दे मी सांगू इच्छितो, हां, तुमची अगदी. परवानगी असेल. सांगा. याच्यातले 2 अँगल इतके गंभीर आहेत ज्याचा खरा तपास व्हायला पाहिजे होता. ॲज अ सिटिझन म्हणून मला वाटतं, वकील म्हणून काय वाटतं हा वेगळा भाग आहे, तो माझा प्रोफेशनल भाग आहे, प्रोफेशनल एथिक्सचा भाग आहे की लेट्स कीप इट असाइड. पण कदाचित तपासात असेही अँगल होते की दाभोळकरांचा जो ट्रस्ट होता अंधश्रद्धा निर्मूलन समिती, त्याची इन्क्वायरी लागलेली होती. त्याची इन्क्वायरी मी हे का सांगू इच्छितो, कारण घटनेच्या मृत्यूच्या काहीच दिवस आधी झालेल्या ह्या गोष्टी आहेत. असिस्टंट चॅरिटी कमिशनर सातारा इथे त्याचं रजिस्ट्रेशन होतं आणि तिथेच ह्याची इन्क्वायरी लागलेली. इन्क्वायरी मृत्यूच्या नंतर आणि मृत्यूच्या आधी असं जर आपण एकत्र बघितलं तर काय समोर येतं बघा. एक ट्रस्ट होता, वसुधा मनोविकास ट्रस्ट, असं वसुधा मनोविकास प्रतिष्ठान नावाचा ट्रस्ट. आरोप असा होता की ह्या ट्रस्टच्या हा ट्रस्ट अनीसमध्ये विलीन झाला. विलीन होतो तेव्हा त्याच्या मालमत्ता, बँक अकाउंट, लायबिलिटीज सगळं इकडे दिसायला पाहिजे आणि हे त्यांच्याकडून आलं म्हणून आलं पाहिजे. पहिल्या वर्षी तरी, पुढच्या वर्षीपासून तुम्ही ओढा जे काय असेल तसं. ते काहीच दिसत नाही, हे काय, असा एक आरोप होता. त्याची काही कागदोपत्री सांगतो काय झालं. या आरोपाला दाभोळकरांनी मरण्याच्या आधी स्वतःच्या हस्ताक्षरात उत्तर दिलं आहे. त्याच्यात ते म्हणाले, हो होता ना, झाला ना मर्ज, कोर्टाच्या ऑर्डरने झाला, आम्ही त्याची कागदपत्र देतो. मृत्यू झाला. 2-3 वर्षांनी जे नंतरचे ट्रस्टी आले ते म्हणाले, छे असा ट्रस्टच आमच्या ह्याच्यात कधी विलीन झाला नव्हता. झालं होतं असं की ते विलीन होणार होते, पण मग आमचं फिसकटलं, ते काय आलेच नाहीत. काय झालं नक्की, कुठल्या प्रॉपर्टीवरून, मग ह्याच्यातून काही भांडण होतं का. हे एक उदाहरण नाही आहे. अशा दाभोळकरांच्या मृत्यूआधी एक प्रॉपर्टी सावंतवाडीतली एक जमीन, प्रॉपर जमीन गिफ्ट झाली ट्रस्टला. तुम्ही असं सुचवताय की ही हत्या करणारे कोणी भलतेच आहेत आणि ते त्यांच्यातल्याच प्रॉपर्टी किंवा याच्या वादावरून झाल्याची शक्यता आहे आणि याचा तपास व्हायला हवा. माझं म्हणणं असं आहे की एकीकडे अशा गैरव्यवहारांच्या आरोपांच्या पुढच्या 7-8 महिन्यात हत्या होते, दुसरीकडे एका वर्तमानपत्रात हत्येच्या 1-1.5 वर्ष आधीच एक आपला वार्ताहरमध्ये मला वाटतं एक ठसठशीत बातमी छापून आलेली. राज्य गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या अहवालात असं होतं की महाराष्ट्रातल्या 50 संघटना ज्या छुप्या पद्धतीने नक्षलवादाला मदत करतायत त्याच्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे. ते 2011 किंवा 12तली घटना आहे. आज आपल्याला अर्बन नक्षलवाद हा आज रूढ झालेला शब्द आहे. तेव्हा ह्याची मागमूसही कोणाला, पुसटसा मागमूस कोणाला नव्हता. पण त्या काळातली, काँग्रेसच्या काळातली ही बातमी याचा तपास व्हायला नको होता का. ते खुनी आहेत का हे खुनी आहेत हा वेगळा मुद्दा. पण एक पारदर्शक आणि महाराष्ट्र आपण फॉरवर्ड गोईंग प्रगतिशील राज्य म्हणतो, जिथे टेक्नॉलॉजी पहिल्यांदा येते वगैरे, ह्याचा तपास व्हायला नको होता का. माझं म्हणणं आहे कदाचित ह्या तपासातून अजून काही कंगोरे नक्कीच समोर आले असते. या केसचे असतील, अजून काहीतरी गोष्टींचे असतील, तर हे कदाचित अजून चांगलं झालं असतं असं मला वाटतं. आणि दुसरं, तुम्ही जो शंका उपस्थित केलीत की त्याच्यातून खून झाला असेल का. आता साधा प्रश्न असा राहतो की पुणे पोलीस दोघांना पकडून आणतात, त्याचं पुढे काय कळत नाही. CBI स्वतःचाच तपास लपवून ठेवते. पुणे पोलिसांचं साहेब तेवढंच बघा, हे काय बघू नका. CBI स्वतः असं म्हणते. हा एक प्रश्न आहे. बरं, एकदा तुम्ही एक वर्जन आणता, म्हणजे एकदा तुम्ही म्हणता चला उत्तरेकडे जाऊ, सारंग अकोलकर आणि विनय पवारने खून केला.
2 वर्षांनी नाही 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 तिकडे नाही जायचं, आपण आता दक्षिणेकडे जाऊ, सचिन अंदुरे असं होत ना. हे कधी ऐकलंय का आपण इतर केसेसमध्ये? नाही ऐकलेलं. मग याचा अर्थ काय की मुळातच जे झालं नाही त्याच्यातून कदाचित खरं काहीतरी अजून समोर आलं असतं. कदाचित याच आरोपींपैकी अजून काहीतरी आहेत, अजून कोणतरी आहे कदाचित, फॉर द सेक ऑफ आर्ग्युमेंट जर असं म्हटलं. लाज काय वाटते करायला हा तपास? प्रश्न हा आहे, प्रश्न आहे. म्हणजे हा तपास हा महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या तपास यंत्रणांना काळिमा आहे का, असा जर प्रश्न उद्या कोण विचारत असेल तर ह्या 10 गोष्टी तपासल्या गेल्या नाहीत आणि त्याच्यामुळे तपासावर परिणाम होऊ शकला असता असं कदाचित इंडिपेंडंट 10 कायद्याचे अभ्यासक नक्की म्हणतील असं मला वाटतं. खूप खूप आभार, कारण तुम्ही अगदी स्पष्टपणे येऊन हे तुमच्या भूमिका मांडल्यात आणि आमची लोकांच्या मनातल्या प्रश्नांना उत्तरं देण्याचा जो आपण प्रयत्न केला तो नक्कीच लोकांना आवडला असेल. लोकांनीसुद्धा या तुमचे जे काही कॉमेंट्स आहेत ते आवर्जून नोंदवा, तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचे प्रश्नही खाली चॅनलवर, यूट्यूबच्या चॅनलवर मांडा. सबस्क्राईब करायला विसरू नका. एकच आता फक्त न्यायालयाच्या बाबतीत बोलणं खरं कठीण असतं, पण दिवाळीच्या फटाक्यांपासून ते प्रदूषणावरून मुंबईतली बांधकामं बंद करण्याची धमकीवजा इशारा देणारं न्यायालय असंच आक्रमकपणे आता या सगळ्या तपास, हे सगळे रखडलेले तपास लवकरात लवकर मार्गी लावून खरा न्याय देण्यासाठी पोलिसांना आणि सरकारला भाग पाडेल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.